महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। साऊ संघटनेच्या माध्यमातून एकल महिलांना आत्मनिर्भरतेचा आधार, एकल महिलांसाठी आरोग्य शिबिर आणि रोजगार मार्गदर्शन मेळावा उत्साहात। या घटनेचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे पाथर्डी प्रतिनिधी प्रशांत सोनवणे यांनी। चला पाहूया। राज्यातील स्त्रियांच्या प्रश्नांना कमी नाही, मात्र विधवा, परित्यक्त्या आणि घटस्फोटित महिलांचे प्रश्न अधिक गंभीर स्वरूपाचे आहेत। अशा एकल महिलांना आत्मनिर्भर करत सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगण्याची दिशा देण्याचं कार्य साऊ घटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे सुरू असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष श्रीमती प्रतिभा कुलकर्णी यांनी दिली। येथील गोरेमंगल कार्यालयात साऊ संघटनेच्या वतीने एकल महिला आरोग्य शिबिर आणि रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी त्या बोलत होत्या। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, विशाखा समिती सदस्य रंजना सावंत, महिला आर्थिक विकास महामंडळाचे तालुका व्यवस्थापक बाबासाहेब बांगर, उमेदच्या तालुका व्यवस्थापक मेधा घोळवे, साऊ एकल समितीचे अध्यक्ष किसन आव्हाड, तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुहास उरणकर यांच्यासह विविध डॉक्टर आणि पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित एकल महिलांना कडधान्याचं किट सप्रेम भेट म्हणून देण्यात आलं। यावेळी मार्गदर्शन करताना प्रतिभा कुलकर्णी म्हणाल्या की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेलं कार्य आजही प्रेरणादायी आहे। केशवपंत प्रथा बंद करण्यासाठी नाभिकांचा संप घडवून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा इतिहास घडवला। बालविवाहाची समस्या आजही ग्रामीण भागात गंभीर असून यामुळेच पुढे स्त्रियांच्या आयुष्यातील अनेक संकटांची सुरुवात होते। साऊ संघटनेच्या माध्यमातून बालविवाहास ठिकठिकाणी ठाम विरोध केल्यामुळे अनेक ठिकाणी यश मिळाले। परित्यक्त्या, घटस्फोटित आणि विधवा महिलांसाठी मानसिक, भावनिक, सामाजिक, आरोग्यविषयक आणि आर्थिक मार्गदर्शन देत त्यांना खंबीरपणे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे। संकटामुळे स्त्री अधिक सक्षम होते, मात्र त्या संकटाचं भांडवल करून स्त्रियांना अडचणीत आणणाऱ्या व्यवस्थेला रोखण्यासाठी सामूहिक शक्तीची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं। एकल महिलांनी कुटुंबाचे संस्कार जपत मुलांच्या अतिलाडांवर नियंत्रण ठेवावे, त्यांच्या व्यसनाकडे लक्ष द्यावे आणि मोबाईलच्या अतिवापरापासून पुढील पिढीला दूर ठेवावे। एकल महिलांना आईवडील अशी दुहेरी भूमिका निभवत कुटुंबाला आधार द्यावा लागतो, त्यामुळे एकमेकींचे सल्लागार आणि मार्गदर्शक बना, या संघटनेचा मुख्य उद्देश असल्याने त्यांनी सांगितले। कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजेंद्र सावंत पाटील यांनी केले। तालुका अध्यक्ष किसन आव्हाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले। सूत्रसंचालन भारती असलकर यांनी केले, तर आभार नगरसेविका मनीषा उदमले यांनी मानले। म्हणजे परित्यक्ता, घटस्फोटिता आणि विधवा यांच्यासाठी काम करणं, हे काम त्यांच्या आरोग्यावर काम करणं। मैत्रिणींनो, आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य नाही, कंबर दुखते, पाठ दुखते, डोकं दुखतंय, गुडघा दुखतोय। आरोग्य हे अनेक प्रकारचं आहे। सामाजिक आहे, सांस्कृतिक आरोग्य आहे तुमचं। सामाजिक आणि सांस्कृतिक आरोग्य म्हणजे कोणतं माहिती आहे का? सांस्कृतिक आरोग्य जपणं हे साऊ समितीचं एक महत्त्वाचं काम आहे। जेव्हा विधवा महिलांना नवरा गेल्यानंतर कुंकू लावायला समाज परवानगी नाकारतो, मंगळसूत्र घालायला परवानगी नाकारतो, तिला औक्षण करायला परवानगी नाकारतो, तिला लग्नामध्ये हळद लावायला परवानगी नाकारतो, तेव्हा त्या महिलेच्या मनामध्ये काय द्विधा मनस्थिती होत असेल त्या प्रसंगी हे ओळखून ह्या विधवा प्रथा बंद करणं हे आमचं काम आहे। ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। दरवर्षी अकोल्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू घेतो। 4 वर्ष झालं मी हळदी कुंकू घेते। त्यामध्ये असं दिसतं की ह्या विधवा महिला म्हणतात की आम्हाला हिरवी साडी नेसायला परवानगी नाही आहे, गजरा लावायला परवानगी नाही आहे। पहिल्या हळदी कुंकामध्ये मुद्दाम आम्ही गजरेच वाटले, लावा ग गजरे, काय त्यात अडचण आहे? निसर्गाने भरपूर आपल्याला दिलंय, निसर्गाने जे दान दिलंय ते तुम्ही वापरा, ह्यात कशाला भेदभाव पाहिजे? ह्या रूढी परंपरा माणसाने सुरू केल्या आहेत, त्या जर त्रासदायक असतील, वेदना देणाऱ्या असतील तर तुम्ही पाळू नका। माझा असा प्रश्न आहे तुम्हाला मैत्रिणींनो, ज्या मुलांना औक्षण करत नाहीत विधवापण आल्यानंतर, तुम्ही शेतामध्ये कष्ट करता, मजुरी करता आणि ते पैसे तुमच्या मुलांना शिक्षणासाठी तुम्ही वापरता, मुलांना मोठं करायला वापरता, ते तुमचे पैसे चालतात आणि तुम्ही केलेलं औक्षण चालणार नाही का? आई व्यतिरिक्त कोणती अशी व्यक्ती आहे की ती मुलाचं हित पाहते आणि मुलाचं चांगलं पाहते ती? मग अशा प्रथा कशाला पाळायच्या तुम्ही? दुसरी गोष्ट मनात अशी येते, जेव्हा आता मी एका ताईशी बोलत होते, 25 वर्षाची ताई आहे ती, तिचा बालविवाह झाला हे मला माहिती आहे। इथल्या व्यवस्थेला आणि सगळ्यांनाच मला प्रश्न विचारायचा, शिक्षण व्यवस्थेला मग अशी इतकं मला तळतळ होत होती। ती मुलगी अजूनही समोर तिच्या डोळ्यात
डोळे घालून पाहायला मला धाडस होत नाही आहे. 25 वर्षाची मुलगी आहे, तिला 3 मुलं आहेत, शिक्षण झालेलं नाही आहे, नवरा 6 महिन्यापूर्वी गेला आहे. हा बालविवाह झालेला आहे म्हणजे 25 वर्षाच्या पदरी 3 मुलं आहेत म्हणजे. आणि का थांबवलं नाही त्या शिक्षकांनी? का तिच्या घरी जाऊन आईवडिलांचं काउन्सिलिंग केलं नाही? का तिच्या वडिलांशी संपर्क केला नाही? आणि का तिचा बालविवाह थांबवला नाही आहे? ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.